तर वृषभ राशीसाठी हे गुरुचं परिवर्तन कशा पद्धतीचं असणार आहे आणि कोणते सकारात्मक बदल त्यांच्या लाईफमध्ये घडू शकतात? बरं, वृषभ राशीसाठी आत्ता जो बदल होणार आहे तर गुरुदेव पोहोचतील त्यांच्या तृतीय स्थानात. मूळ पत्रिकेत गुरुदेव वृषभ राशीला अष्टमेश आणि लाभेश असतात. बरं. मग लाभेश असलेला ग्रह जेव्हा तृतीय स्थानात पोहोचतो, तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान. म्हणजे गुरुदेव त्यांना सांगतात तुम्ही परिश्रम करा, मी लाभ देईल. नक्कीच. वृषभ जातकांना त्याचा अत्यंत फायदा होईल. म्हणजे परिश्रमात हार्डवर्क ते करतच होते, हो, त्याला स्मार्ट वर्क मध्ये कन्वर्ट होईल. बरं. आणि त्यांच्या केलेल्या कामाची फळं मिळायचा हा काळ आहे. बरं. अनेक प्रवास होतील. प्रवासात अनपेक्षितरित्या असं काही घडेल की त्यांना तो प्रवासातून लाभ प्राप्त होईल. बरं. त्यामुळे वृषभ जातकांसाठी हे उत्तम आहे. तृतीय स्थानात गेल्यामुळे गुरुदेवांच्या ज्या 3 अमृत दृष्टी आहे त्यातली एक दृष्टी जाईल सप्तम स्थानावर. बरं. सप्तम स्थान हे तुमचं जोडीदाराचं स्थान. बरं. मागील काही काळात वृषभ जातक सातत्याने घरात विरोधाभास, विसंवाद असं सहन करीत आहे. त्याच्यात मोठा बदल होईल, एकोपा निर्माण होईल. असं नाही की एका दिवसात अगदी गुडी होईल असंही नाही, पण मागील काळात वृषभ जातक जर एखादं वाक्य बोलले तर त्या वाक्याचा वेगळा अर्थ त्यांचा जोडीदार काढत होता. बरं. आता अनेकांना तसे अनुभव असतील, तुमचे अनुभव असले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आता त्यात बदल घडून येईल. बरं. कारण गुरुदेवांची दृष्टी सप्तम स्थानावर पडेल. त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात एकोपा वाढेल. बरं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महत्वाची सुद्धा आहे. हो. कसं असतं ना, घरात शांतता असली की माणूस बाहेर प्रगती करतो. बरोबर. नियम आहे. त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर पडेल. नवम स्थान हे भाग्याचं स्थान. भाग्य समृद्ध होईल. म्हणजे आतापर्यंत अडथळ्यांच्या स्थानावर होती. जे काही करायचं तुम्ही परिश्रम करत होता आणि तुम्हाला प्राप्त होत होता, आता भाग्य साथ द्यायला लागेल. बरं. आणि जेव्हा माणसाला भाग्याची साथ मिळते तेव्हा माणूस कर्तव्य पूर्ती करतो. बरं. कर्तबगारी गाजवतो, जी वृषभ जातक आता करणार आहेत. त्यानंतर नवम दृष्टी पडेल लाभस्थानावर. लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान. एखादी इच्छा पूर्ण होईल, धनप्राप्ती होईल. आणि त्यामुळे अनेक अर्थाने वृषभ जातकांना लाभदायक राहील. वृषभ जातकांच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे. बरं. मग आता इथे काय होतं ना की शनिदेव वृषभ जातकांसाठी शुभ आहेत. आता त्यांच्या शुभत्वात वाढ होईल. बरं. कारण गुरुदेवांची अमृतदृष्टी, अमृतदृष्टी ही वृद्धी करते. नक्की. त्यामुळे एकाच वेळी शनिदेव पण लाभ देतील, गुरुदेव अजून लाभ देतील. तर अनेक भाग्यवान राशींपैकी एक भाग्यवान रास म्हणजे वृषभ. कारण सगळ्याच राशींना लाभ होईल, पण काही राशी अति लाभदायक आहे. बरं. त्यातली एक वृषभ रास. तर वृषभ राशीला असा देखील बेनिफिट होईल. एकंदरीत या काळात वृषभ जातक स्वतः परिश्रम वाढवून, कौटुंबिक ऐक्य साध्य करून, भाग्याची साथ प्राप्त करून, इच्छापूर्ती करून घेऊन धनलाभ प्राप्त करतील. नक्कीच. आणि वृषभ राशीसाठी हाच एक महत्वाचा पॉइंट असतो की त्यांची इच्छापूर्ती होणार आहे का आणि त्यांना आर्थिक मदत या काळात मिळणार आहे. हो, कारण ती ना अर्थतत्वाची रास आहे, परिश्रमी रास आहे, स्थिर रास आहे. त्या राशीला स्थैर्य, पैसा या गोष्टी महत्वपूर्णच असतात. बरोबर. त्या या काळात त्यांना प्राप्त होणार आहे. नक्कीच. आणि मग आणखी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मिळाव्यात, वाट पाहावी लागणार नाही, असे काही उपाय आहेत का वृषभ राशीसाठी? वृषभ राशीसाठी आपण 2 पद्धतीने उपाय सांगू. एक तर अर्थप्राप्ती होणारच आहे, त्या अर्थ स्थिर राहावं. कारण त्यांना स्थैर्य हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. नक्कीच. तर त्यांनी केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या. बरं. त्याचा त्यांना अत्यंत लाभ होईल. गुरुदेवांचं जेव्हा आपण कारकत्व पाहतो तेव्हा त्याच्यात केळीचं महत्व खूप जास्त आहे, हळदीचं आहे. त्यामुळे आपण त्यांच्या कारकत्वाखालील वस्तूंना जेव्हा योग्य पद्धतीने वापर करतो तेव्हा आपलं भाग्य समृद्ध होतं. नक्कीच. तर वृषभ जातकांनी हे नक्की करावं, त्याचा त्यांना लाभ होईल. लहान मोठे दान करावे. तुम्ही इतरांना काही दिलं की गुरुदेव आनंदित होतात. बरोबर. कारण त्यांचा स्वतःचा देण्याचा स्वभाव आहे. नक्कीच. छोटं मोठं दान करावं, गोड वस्तू, पिवळ्या वस्तू.
त्याचा लाभ होईल. केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या, त्याचाही लाभ होईल. नक्कीच. तर वृषभ राशीसाठी येणारा हा जो 4 महिन्याचा काळ आहे तो भरभराट देणारा आहे. आणि हे तुम्ही जे उपाय सांगितले ते अगदी साधे आणि सोपे आहे, जे प्रेक्षकांना अगदी घरच्या घरी करता येऊ शकतात. होय, नक्कीच केले पाहिजे.